अजित पवारांचा पक्ष पुन्हा फुटणार का? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या एकच चर्चा रंगली आहे. या सगळ्या गेमचा खरा मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत का? वरवर शांत दिसणाऱ्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतून मोठी धुसफूस असल्याचा दावा केला जातोय. विषय असा आहे की सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिकामी झाली आणि याच जागेवरून पक्षात ठिणगी पडली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या राज्यसभेच्या जागेसाठी प्रचंड उत्सुक होते. त्यांनी एक तगडी अट ठेवली, स्वतः दिल्लीला जाणार आणि महाराष्ट्रात त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिपद देणार. पण घराणेशाहीच्या या अटीला सुनील तटकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट नो म्हटलं. भुजबळ नाराज झाले. त्यांनी उमेदवारी नाकारली आणि ऐनवेळी राजेंद्र जैन यांना लॉटरी लागली. राडा फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. मंत्रालयातील अन्नधान्य टेंडरवरून छगन भुजबळ आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पार्थ पवार यांच्यात थेट शाब्दिक चकमक उडाल्याची चर्चा आहे. सतत डावललं जाणं आणि पक्षात दुय्यम स्थान मिळणं यामुळे भुजबळ चांगलेच संतापलेत. आता राजकीय वर्तुळात दोन मोठ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. भुजबळ थेट राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपलाही राज्यात एक खंबीर ओबीसी चेहऱ्याची गरज आहे. भुजबळांना थेट दिल्लीत केंद्रीय मंत्रीपद मिळू शकतं, ज्यामुळे त्यांच्या मागच्या जुन्या चौकशांचा ससेमिराही थांबेल. थोडक्यात काय तर पार्थ पवारांचं वाढतं वर्चस्व आणि जुन्या नेत्यांची होणारी कोंडी यामुळे अजितदादांच्या पक्षात जुने विरुद्ध नवे असा संघर्ष पेटलाय. आता भुजबळ खरोखरच करेक्ट कार्यक्रम करणार की सुनेत्रा वहिनी डॅमेज कंट्रोल करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.